तुम्ही माझ्याबरोबर करार करा एक बॉन्डवर. 20 खड्डे प्रॉपर मी सांगितले तसे करायचे, निवडून दगड टाकायचे. लक्षात आलं? बस इतकं खाली ठेवायचं, पाणी पूर्ण उतरलं पाहिजे. आणि दर उन्हाळ्यामध्ये 4 महिन्यात ह्या पावसाळ्यात पाणी जाईल, त्याच्यात माती बसन, काही खड्डे बुजून जातील. पुढच्या उन्हाळ्यात जेव्हा शेत रिकामं म्हणून नांगराट करताना त्यावेळेस JCB ला सगळे दगड वर काढा, त्याला 4-5 दिवस वाळू द्या. एक माणूस तुम्ही खोरं टोपले घेऊन खाली उतरा, सगळा खाली आलेले माती, त्याचे ढेपशे, कुठून घसरलेलं आहे का, सटकालेलं आहे का, सगळं छाटून सगळं चकाचक करून घ्या. त्याला 4 दिवस वाळू द्या आणि 9-10 दिवसांनी ते दगड टाकून द्या. म्हणजे त्याची थोडक्यात मशागत करून घ्या. बस. आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या पावसाळ्यामध्ये पाणी येऊ द्या. असं दरवर्षी करा तुम्ही. 2 वर्षाच्या नंतर 3ऱ्या वर्षी म्हणजे 2 पावसाळे जर तुमचं पाणी खड्ड्यातून 20 खड्ड्यातून जर जमिनीत गेलं ना, तुम्हाला जर त्या बोरचं बटन दाबावं लागलं ना, तर जे म्हणलं ती शर्यत देईन मी तुम्हाला. तुमची एक विहीर जर 12 एकरला पुरली नाही तर माझं नाव दुसरं ठेवायचं तुम्ही. आता माझ्या 25 एकर मध्ये 4 बोर आहेत. 4 बोर, त्यापैकी 2 बोर मध्ये मोटर आहेत. 3 वर्ष झालं सर आम्ही स्टार्टर पण टाकलं नाही, त्याला सुरूच केलं नाही. भरपूर होते, गरजच नाही अशी परिस्थिती.